करस्पॉन्डंट अलका धुपकरना। परळीमधलं डॉक्टर मुंडे यांचं हॉस्पिटल म्हणजे इथे गुंड असतात, भीतीचं वातावरण असतं, हल्ला केला जाऊ शकतो असं सगळं बोललं जात होतं। पण आता मात्र डॉक्टर मुंडे यांच्या हॉस्पिटलमधून पेशंट, नर्स, डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि स्वतः डॉक्टर मुंडे दाम्पत्य हे गेले 2 दिवस फरार झालेले आहेत। पण हे मुंडे हॉस्पिटल जे आहे ते नेमकं त्याची अवस्था आतून काय आहे याचा आखोदेखा हाल आम्ही तुम्हाला दाखवतोय। सुरुवात करते जिन्याखाली असलेल्या या बेड पासून। 9 नंबरचा हा बेड आहे, तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने इथे बेड जे आहेत जिन्याच्या खाली ठेवलेले आहेत। पक्की रूम नाहीये, अस्वच्छता आहे। 3 दिवसापूर्वी ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट होते त्या हॉस्पिटलची ही अवस्था आहे। जिन्याखाली एका बाजूला पडदे लावून लोखंडी गेट बांधून काढलेलं हे हॉस्पिटल आहे। इथे जर आपण बघितलं तर या हॉस्पिटलला केवळ 10 बेडची अधिकृत परवानगी मिळालेली आहे, पण प्रत्यक्षात मात्र इथे तब्बल 114 बेडचं हॉस्पिटल कसं चालवलं जात होतं। पण याचे पुरावे दाखवतो की अनधिकृतरित्या इथे कसे अधिकचे बेड चालवले जात होते। हा जर नंबर बघितला तर नंबर आहे 52, तिथे नंबर बघितला तर 53 नंबर आहे। कॉरिडॉरमध्ये, हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अशा पद्धतीने बेड टाकलेले आहेत। नीलम गोरे जसं म्हणाल्या की पोल्ट्री फार्म मध्ये जशा पोल्ट्री मध्ये अवस्था असते तशा पद्धतीने टाकलेले हे बेड आहेत। जर खाली थोडंसं आलो आणि ही सगळी दृश्य दाखवू शकलो आपण की काळोख्या वातावरणामध्ये एकाला लागून एक असलेले जे बेड आहेत, मध्ये पडदे टाकून इथे अशा पद्धतीने पेशंटला नेमकी कसली ट्रीटमेंट दिली जात होती आणि या पद्धतीची गैरसोय असताना या हॉस्पिटलमध्ये चाललेल्या या सगळ्या अनधिकृत गोष्टींची दखल आजपर्यंत जिल्हा प्रशासन का घेऊ शकलं नाहीये ही देखील एक खूप गंभीर गोष्ट आहे। डिलिव्हरी रूमची अवस्था आपण जरा दाखवूया की कशी अस्वच्छता आहे आणि कशा पद्धतीचं हॉस्पिटल इथे चालवलं जात होतं। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण बघतोय डॉक्टर मुंडे यांच्या बदनाम हॉस्पिटल मधल्या या डिलिव्हरी रूमची, जिथे नवजात अर्भक आहेत, आपला पहिला श्वास घेतात, पहिल्यांदा ते या जगामध्ये येतात, त्यावेळी कशा पद्धतीच्या अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणामध्ये ते जन्म घेतात हे आपण बघतोय। हॉस्पिटल आहे की कोंडवाडा असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय, कारण थोडं ज्यावेळी आत जाते, ज्या रूम मध्ये पेशंट उपचार घेतात त्या बेडची ही अवस्था आहे। इथे बसायचं झालं तर बसणं देखील शक्य होणार नाही। रेल्वेमध्ये जसं रॅक बांधले जातात अशा पद्धतीने इथे अत्यंत असुरक्षित पद्धतीने हे सगळे बेड टाकलेले आहेत। हे जे बेड आहेत हे देखील अनधिकृतरित्या टाकलेले आहेत। अस्वच्छता तर जितकी म्हणावी तेवढी इथे दिसते।